नमस्कार मैत्रिणींनो, सातरच्या मार्क्सवाली या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवणार आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, एपिसोडमध्ये सुरुवातीलाच सायली आणि अर्जुन कॅफेमध्ये सँडीला भेटतात. सँडी त्यांना सांगतो की प्रिया फक्त पैशासाठीच लोकांचा वापर करते आणि त्याला जेव्हा हे कळतं ना की प्रियाचं लग्न हे अश्विनसोबत झालेलं आहे, तेव्हा त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा तो सायली आणि अर्जुनला मदत करायला तयार होतो. मित्रांनो, दुसरीकडे असं दाखवलंय की प्रिया अश्विनकडे 20,000 रुपयाची मागणी करते, पण अश्विन तिला स्पष्ट नकार देतो. तो तिला खर्चाचा हिशोब विचारतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. तर एकीकडे असं दाखवलंय की सचिन साक्षीसोबत मिळून दुहेरी खेळ खेळत असतो. तो साक्षीला खोटं सांगतो की त्याचं अस्मितावर प्रेम नाहीये आणि तो तिला 10 लाख रुपयासाठी भावनिक जाळ्यात ओढतो. साक्षी त्याला 10 लाख रुपये द्यायला तयार होते. तर दुसरीकडे अस्मिताला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. सायली अर्जुन बाळाला घेऊन घरी येतात. सायली आणि कल्पना मिळून बाळाचं आणि अस्मिताचं ओवाळून स्वागत करतात. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. बाळ घरात आल्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये गोड क्षण पाहायला मिळतात. सायली बाळाला सांभाळताना बघून प्रताप आणि कल्पना चर्चा करतात की आता या दोघांनाही स्वतःच्या बाळाचा विचार करायला हवा. आणि मैत्रिणींनो, प्रियाची देखील खूप धावपळ होताना दाखवली आहे. सायली आणि अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी प्रिया त्या पुराव्या असणाऱ्या बाईला म्हणजे मैना सौदाला गाठण्याचा प्रयत्न करते. ती 20,000 रुपये घेऊन त्यांना पळवून लावण्यासाठी निघते. पण मैत्रिणींनो, शेवटच्या भागात असं दाखवलं की ती 20,000 रुपये घेऊन निघते खरी आणि विचार करते की आता हे पैसे देऊन त्यांना लांब पळवून लावण्याचा ती प्रयत्न करणार असते. पण असं होतं की ती तिथे त्यांच्या घराकडे पोहोचते आणि तिथे पोचल्यावर तर तिला धक्काच बसतो, कारण ती माणसं तिथे नसतातच. कारण अर्जुनने आधीच आपल्या माणसांना सांगून त्या साक्षीदारांना म्हणजे सदा आणि मैनांना तिथून हलवलेलं असतं. अर्जुनला आता खात्री पटली आहे की प्रिया काहीतरी मोठं कारस्थान करत आहे आणि त्याने आता तिच्यावर पाळत ठेवायला डिटेक्टिव्ह सुद्धा नेमला आहे. मित्रांनो, सायलीला पण वाटतंय की अर्जुन तिच्यापासून साक्षी प्रकरणाबद्दल काहीतरी लपवत आहे. ती अर्जुनला प्रेमाने पण ठामपणे बजावते की माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर बघाच. यावर अर्जुन थोडा घाबरतो, पण मैत्रिणींनो, त्यामुळेच आपल्याला एक हलका फुलका क्षण पाहायला मिळतो. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.